मी आणि सरू गेली होती केक शॉपमध्ये, कारण मला घ्यायचा होता बेंटो केक, पण माझ्या एका चुकीमुळे मला तो मिळालाच नाही. त्याचं कारण असं होतं, चला सांगते. पण दुपारच्या टाईमला मी इतकी मन लावून अभ्यास करत होती, काही विचारायचं कामच नाही. सॉरी, मजा करत आहे. कोणतंच माझी एक्झाम नाही आणि कोणताच मी अभ्यास करत नाही. मी म्हणजे किराणाची लिस्ट तयार करत होते आणि बाकीचे पण मला काही शॉपिंग करायची होती, त्याची मी लिस्ट तयार करते. कारण माझं असं आहे की मला घरून मी सगळं आटून जाते, पण ज्यावेळेस मार्केटमध्ये गेले ना, त्यावेळेस माझ्या काहीच लक्षात राहत नाही. असं माझं नाही, बऱ्याच अशा लेडीज आहे, त्यांची पण हाच प्रॉब्लेम राहते. मार्केटमध्ये गेलं का लक्षातच नाही राहत की काय घ्यायचं आणि काही नाही. आता माझ्याकडे छोटंसं सेलिब्रेशन आहे, ते कोणतं ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळणारच. म्हणून ती मी थोडीशी साफसफाई वगैरे करून घेतलेली होती. आणि मी करते म्हटल्यानंतर बाकीच्या घरच्यांना काही बसू देणार नव्हती, त्यांनासुद्धा कामी लावलेलं होतं. आणि खरंच माझी आता छोटीशी एक फ्रेंड झालेली आहे, जे प्रत्येक आपल्या आईची जी मुलगी असते ती आपली म्हणजे छोटीशी एक फ्रेंड असते. माझीसुद्धा सरू माझी फ्रेंड झाली आहे. जसं मला सगळं आवडते तसं सरूलासुद्धा आवडते. नेल पेंट म्हणा, कोणती बॅग म्हणा, प्रत्येक गोष्टी ती माझ्यासारखी सेम टू सेम करते. म्हणून आता मला एक छोटीशी फ्रेंड मिळाली आणि त्या फ्रेंडचं आता काही दिवसामध्ये सेलिब्रेशन आहे, ते तुम्हाला नक्कीच कळणार. मला जायचं होतं नंतर बेंटो केक घ्यायसाठी आणि माझ्या एका चुकीमुळे मला ते कारण मिळालं नाही. असं झालं की अगोदरच ऑर्डर द्यायचा होता, पण नंतर मग गेल्याच्या नंतर मला कळलं का तिथं म्हणजे आता वेळेवर काही तिथे अवेलेबल नाही. म्हटलं असू द्या. मग जिथे एक छोटंसं छान असं केक मला दिसलं होतं तिथे छोटासा, म्हटलं चला तेच घेते. आणि तितके इतके भारी केक होते रे बाबा, काही बोलायचं कामच नाही. पाहून तर मी पूर्ण थक्कर आले होते. काही पैशाचे तर काही बिल्डरचे सुद्धा केक होते. तुम्हीसुद्धा बघून घ्या. आणि चला, पेजला आला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.